नमस्कार मित्रांनो, मी अक्षय परब पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सो मित्रांनो, मागच्या मंगळवारी तुम्ही बघितलाच असाल, आपल्या बाळकुंगावची यात्रा आहे. त्यानिमित्ताने 5 मंगळवार देवीचे उपवास आणि देवीच्या मंदिरात आरती दर्शन घ्यायला लोक जात असतात. त्याच निमित्ताने आज आहे दुसरा मंगळवार. मागच्या मंगळवारचा एक स्पेशल व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. खूप लोकांचे अनुभव होते, बघण्यासारखा व्हिडिओ आहे. नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि आज पुन्हा दुसरा मंगळवार आहे. त्याचप्रमाणे मंदिरात चाललो आहे आरतीसाठी. 7:30 वाजले आहेत, ऑलरेडी लेट झाला आहे कारण घरी पाहुणे आले होते. आता लगेच आपण भेटूया मरुआईच्या मंदिरामध्ये. चला. मरुआई माते की जय, माते की तुळजा भवानी माते की गावदेवी सोनूआई माते की एलकोट एलकोट सदानंदाचा आई भवानी मातेचा उदय उदय. आई माझी सत्वाची आहे माऊली भक्तांची. सत्वाची आई माझी सत्वाची आहे माऊली भक्तांची. आई ओढ तुझ्या गोनावाची गावदेवी बालकुंग गावाची. आई ओढ तुझ्या गोनावाची गावदेवी बालकुंग गावाची. नाव आहे हरीश रामचंद्र भगत. मी बालकुंगचा रहिवासी इथला आहे. मला असा अनुभव का या गावातली मरुआई माऊली आहे ही आपल्या हाकेला धावत येते, आपल्या नवसाला पावते, कुठल्याही हाकेला धावत येते. सोनूआई मरुआई किंवा कुठली आपले ही गावकीची देवी आहे ही कधी आपल्या हाकेला धावत येते. आपल्या गावकीच्या लोकांसाठी धावलेली माऊली आहे. म्हणजे आपलं कुठल्याही कार्य असू दे, लग्न कार्य असू दे तर कुठलंही, आपण पहिला सोनूआई मरुआई आणि आपली एकूरा माऊली या देव्यांना आपण पहिला मानपान देतो. का या आपल्याला कुठल्याही संकटाला कुठल्याही हाकेला धावत येतात या माऊल्या. त्यासाठी ही एक मरुआई माऊली आहे, ही हाकेला जातात. आणि यावर्षी आपल्या मरुआईची जत्रा आहे ती मोठ्या उत्सवाने मोठ्या थाटामाटात पार पडावी नम्र विनंती आहे. नमस्कार मित्र, मी जयेश पाटील. आज मरुआई मंदिरचा जो दुसरा मंगळवार होता, जो लाल कलर आज सर्वांसाठी सजेस्ट केलेला होता. त्यानुसार चांगला प्रतिसाद भेटला. सर्व गावकरी महिला भगिनींचा, तसंच आपले मित्र आहेत जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांचाही चांगला प्रतिसाद होता आजचा. मी मंदिरामध्ये जो आहे आरतीसाठीची सुरुवात केली. ती आपण माझ्या मते मी चालू केलं
5पासून मी आरतीसाठी सुरुवात केलेली आहे. म्हणजे तेव्हा आम्ही सोमनाथ वगैरे होते, सोमनाथ परत करण, प्रतीक, जे आपला गणेश बावडीचा मित्रमंडळ आहे ते यायचे, परत ललित, बाला, म्हणजे आम्ही जवळपास सर्व यंग मुलं होतो. जवळपास आमच्या वय तेव्हा काहीतरी 15च्या जवळपास होते. 15 वर्षापासून म्हणजे आम्ही पकडून चालत होते. 15 वर्षापासून आम्ही ते यायचो. तेव्हा आम्ही 25-20 मुलं असायचो. नंतर थोडं पुढे जाऊन आम्ही जे आपले नवरात्रीचे उत्सव चालू केले. करणनी ठरवलं की आम्ही नवरात्री चालू करणार. तर त्यांनी कोणाकडनंही वर्गणी न मागता आपण स्वतः आपल्या खर्चातूनच चालू करावं असं त्यांनी ठरवलं. तेव्हा चालू केली आणि आता जवळपास तुम्ही बघता 15 वर्ष, जवळपास 14 ते 15 वर्ष त्या नवरात्री उत्सवाला आपल्याकडे चालू होत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद लागत आहे त्याच्यामध्ये आपल्या गावकरी मित्रमंडळांचा. आमचा या मरुवाई देवीवर फार मोठा विश्वास आहे आणि प्रत्येक मंगळवारी आम्ही येतो इथं आरती होती आणि मला खूप आपल्या गावदेवीची मरुवाई सुनू आहे त्यांचा मला प्रचिती आहे. मी अर्चना हरेश भगत बाळकुम गावात राहणारी आहे. माझा असा अनुभव आहे का मला पहिला मुलगी आहे तर मी मरुआईला म्हणजे मागणं घातलेलं का मला मुलगा होऊ दे. मग त्याच वर्षी म्हणजे मला मुलगा झाला. मग माझी म्हणजे एकदम श्रद्धा म्हणजे एकदम मला अनुभव म्हणजे आलाय तिचा का आमच्या म्हणजे हाकेला धावणारी आहे आणि दर मंगळवारी आम्ही दोघं नवरा बायको आरतीला येतो. नमस्कार, मी मनोज नारायण पाटील, बालकुम गावचा रहिवासी आणि गेली 50-55 वर्ष झाली आम्ही सतत आईचं म्हणजे आम्ही शेतावर जात असल्यापासून जे रस्त्यात आईबद्दल अनुभव सांगायचा तर रस्त्यात कुठे जात असताना शेतावर आईचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असायचं आणि घाबरत नाही जायचो आम्ही लहानपणी होतो. पण फक्त मरुआईचं नाव घेतलं की आम्ही तिथून बिनधास्त शेतावर जात असतो. मी मध्ये मंगळवारी आरतीसाठी पण मला उशीर व्हायचा. मी घरी असायचो पण मला उशीर व्हायचा. एक दिवस एका रात्री देवी माझ्या स्वप्नात त्यांनी सांगितलं तू आरतीला का येत नाही, तू आरती का घेत नाही. मी आरतीला आलो तरी लेट यायचो आणि मग आरती करत नव्हतो. देवीने सांगितलं तू आरती करत जा. हा माझा अनुभव आहे आणि खरोखर तेव्हापासून मी न चुकता आरतीला परत येऊ लागलो आणि आरती करत लागलो. म्हणजे देवीची इच्छा होती की ती माझ्याकडनं आरती करून घ्यायची आणि ती खरोखर माझ्याकडनं आरती करून घेत आहे दर मंगळवारी. देवींकडे स्वतःसाठी मागण्यापेक्षा या आपल्या तिन्ही पाड्यात जी ग्रामस्थ आहेत आगरी मंडळी कुठली मराठी यांना देवीची अशी कृपा असो की देवीने सगळ्यांना सुख शांती लावून दे. कुठल्याही माणसाचा धंदा व्यवस्थित पार पडावा हीच नम्र विनंती आहे देवीजवळ. आणि याच्या पुढेही आम्ही जत्रा असली त्याच्या पुढेही दर मंगळवारी आम्ही दोघंही आरतीला येत जाऊ. काही अडचणी असतील तर त्या आम्ही बाजूला ठेवू आणि पहिला देवीच्या आरतीसाठी आम्ही दोघंही येऊ. देवीकडे मागण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे. देवीने मला खूप काही दिलेलं आहे. फक्त जेव्हा मी मंगळवारी येतो तेव्हाच मला असं वाटतं का मला खूप काही मला तिच्याकडनं प्राप्त झालेलं आहे. म्हणून माझी काय इच्छाच नसते का तिच्याकडनं काय मागं, कारण ती मला स्वतःहून तिचा आशीर्वाद माझ्यावर आणि आमच्या घरावर कुटुंबावर राहिलेला आहे. या वर्षीची जत्रा तिन्ही पाड्यामधून एकदम जल्लोषाने व्हावी अशीच नम्र विनंती आहे आणि सगळ्यांनी एकजूट होऊन जत्रेला आपल्या आईच्या पालखीला सहभागी व्हावं आणि आपली पालखी एकदम जल्लोषाने निघावी हीच गाववाल्यांना माझी नम्र विनंती आहे. पूर्वीपासून जो चालू होता यात्रेचा हा उत्सव असाच बालकुम ग्रामस्थांच्या वतीने चांगल्या प्रकारे सुरू होत आहे आणि येत्या 7/5/2024 रोजी भव्य अशी यात्रा बालकुंभेची होणार आहे. यात प्रत्येक गावाने सहभाग घेऊन आनंद घ्यावा हीच मरुआई चरणी प्रार्थना. सत्वाची आई माझी सत्वाची आहे माऊली भक्तांची. सत्वाची आई माझी सत्वाची आहे माऊली भक्तांची. आई ओढ तुझ्या गोनावाची गावदेवी बालकुम गावाची. आई ओढ तुझ्या गोनावाची गावदेवी बालकुम गावाची.
नमस्कार, जय एकविरा. 12/4/2024 आम्ही ही पालखी बाळकुम गावातून निघलेलो होतो. आज 16/4/2024 आम्ही पोचलेलो आहे. आमचा प्रवास हा सुखरूप झालेला आहे आणि अशीच देवीची आमची आशीर्वाद अशी आम्ही देवीला प्रार्थना करतो. जय एकविरा. एकविरा माता की आई बावलीचा उदो माते की जय. तर मंडळी, आज होता दुसरा मंगळवार. याच निमित्ताने आपल्या ठाणे शहरातील लेखक प्राध्यापक विजय कुलकर्णी सर आज आले होते. ते बरेच दिवस झाले आपल्या ठाणे शहरातील ग्रामदेवता या विषयावरती काही माहिती गोळा करून एक पुस्तक प्रकाशित करणार आहेत. याच निमित्ताने ते आज आपल्या गावातील गावदेवी सोनूआई मोरूआई देवीची प्रचिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या बाळकुम गावात आले होते. माझा अभ्यास प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि या क्षेत्रातल्या स्त्री ग्रामदेवता हा अभ्यासाचा विषय आहे. शिळफाट्याच्या खरवली देवीपासून ते येऊरच्या जरीमरीपर्यंतच्या सुमारे 75 ग्रामदेवतांची माहिती संकलित केलेली आहे. आणि हे केवळ संकलन आहे, संशोधन नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी स्त्री ग्रामदेवता आहेत अशा ग्रामदेवतांचा अभ्यास किंवा संकलन यामध्ये आहे. पहिलं महत्त्वाचं की ठाणे आज जरी संपूर्ण महाराष्ट्रातलं, भारतातलं एक नंबरचं नागरीकरण झालेलं शहर असलं तरी या ठाण्याला प्राचीन इतिहास आहे. आपण त्याला ग्रामदेवता, स्थानदेवता, स्थानीय देवता, लोकदेवता अशी वेगवेगळी जरी नावं म्हटली तरी या संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये तब्बल 80 ग्रामदेवता मला सापडलेल्या किंवा मला दिसलेल्या आहेत. या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोणकोणत्या ग्रामदेवता आहेत, त्या कधी स्थापन झाल्या, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं पूजापाठ कोणती असते, त्यांची यात्रा कधी असते, अशा एक प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी मी संकलित करत आहे. तर मंडळी, आज आपल्या कुलकर्णी साहेबांनी आपल्या बाळकुमची ग्रामदेवता सोनूआई मोरूआई देवीच्या बद्दल जे काय जाणून घेण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी आपल्याकडे आले त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि खरंच आपल्या बाळकुमकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यांच्या या सर्व संकलनामध्ये मगाशीच म्हटलं संशोधन नाही तर संकलन, तर त्यामध्ये आपल्या बाळकुम गावाचं नावसुद्धा आहे आणि आपल्या सोनूआई मोरूआई देवीचं सुद्धा. तर नक्कीच तुमच्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो.